नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. उदगाव तालुका शिरोळ सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्टच्या बेकायदेशीर निवडणुकीला स्थगिती. वक्फ संस्था सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्ट उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरच्या निवडणुकीला बेकायदेशीर ठरल्यामुळे तात्पुरती स्थगिती घालण्यात आली आहे. दिनांक 22/4/2026 रोजी आयोजित केलेल्या निवडणुकीला वक्फ संस्थेच्या सभासदांनी कायदेशीर दृष्टिकोनातून स्थगितीची मागणी केली होती आणि जिल्हा वक्फ अधिकारी मोहम्मद रियाजुद्दीन यांनी यावर त्वरित कार्यवाही केली. सदर निवडणूक बेकायदेशीर ठरल्याने ती स्थगित करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या आयोजनात कायदेशीर बाबींचं उल्लंघन झाल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला आहे, ज्यामुळे वक्फ संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या निवडणुकीची पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी ती तात्पुरती स्थगित केली. जिल्हा वक्फ अधिकारी मोहम्मद रियाजुद्दीन यांनी सांगितलं की वक्फ मंडळ आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. तसेच वक्फ ट्रस्टने निवडणुकीच्या कायदेशीर बाबींवर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थगिती निर्णयामुळे वक्फ संस्थेच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यात येईल आणि भविष्यात कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अधिक पारदर्शकता ठेवण्यात येईल. यासह ट्रस्टने संबंधित सर्व घटकांना माहिती देण्यासाठी नोटीस बोर्डावर सूचना पोस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यामुळे वक्फ संस्थेतील सभासद आणि ट्रस्टी यांना याबाबत जागरूकतेची आवश्यकता आहे. सर्व संबंधित घटकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून भविष्यात निवडणूक पारदर्शी आणि कायदेशीर पद्धतीने होईल. जामा मस्जिद ट्रस्टबाबत इलेक्शन लावलेले होते. जे माजी ट्रस्टी होते त्यांनी बेकायदेशीरपणे इलेक्शन लावलेले होते. त्या इलेक्शनास आपल्या गावच्या उदगाव गावच्या सर्व मुस्लिम समाजाच्या सभासदांनी मीटिंग घेऊन त्याबाबत तक्रार केली. ते बेकायदेशीर असल्यामुळे काही लोकांचे पैसे भरलेले होते, त्या लोकांना फक्त मतदानाचा अधिकार दिलेले होते व 600 लोकांचे मतदानाचा हक्क डावलेले होते. याबाबत सर्व मुसलमान सभासदांनी मीटिंग घेऊन एक अर्ज तयार केला व मिरज येथील तहसीलदार हे वकील नामवंत वक्फ बोर्डाचे होते, त्यांच्याकडून सल्ला घेऊन आम्ही कोल्हापूरमध्ये वक्फ बोर्ड ऑफिसमध्ये जाऊन त्याबाबत ह्या निवडणुकीस असलेला व तात्पुरते थांबवण्याबाबत यावे, तसेच सदर वक्फ बोर्ड संस्थेचे योजने मंजुरी आदेश सदरची निवडणूक कोणत्या कायद्यान्वये कोणत्या आदेशाने घेण्यात येत आहेत याबाबत खुलासा तात्काळ या कार्यालयात सादर करावा असे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी अकबर हुसेन जमादार हे निवडणूक अधिकारी यांना खुलासा करावा. जोपर्यंत खुलासा करत नाही तोपर्यंत हा सदरचा इलेक्शन स्थगिती करण्यात यावे असं त्यांना आदेश दिलेले आहेत. व सर्व बांधव आपल्या मुस्लिम बांधवांनी सह्या करून अर्ज दिल्याबाबत त्यांचे आम्ही आभार मानत आहोत. हिरकणी न्यूज करिता वासिम मोळे, उदगाव. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.